नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय अर्थातच जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर जी.आर. आहे, पाहू शकता। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हे वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय पाहू शकता। दिनांक 24 सप्टेंबर 2025 म्हणजे कालच्या घडीचा हा जी.आर. आहे। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। जास्तीत जास्त हा व्हिडिओ महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचवा। बघा, शासन निर्णय काय सांगतोय। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 येथील या 1 मधील प्रधान लेखाशीर्ष आणि उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 253.31 कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। बघा, लेखाशीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट काय आहे, विद्यमान तरतूद आणि यापूर्वी वितरित निधी आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी ही जी संपूर्ण रक्कम आहे ती रुपये कोटीत आहे। पाहू शकता, पहिला आहे 2236 पोषण आहार, 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण आणि 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम, 0801 एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा 60% आणि मजुरी। पाहू शकता, एकूणच विद्यमान जी तरतूद आहे सन 2025-26 साठी 528.75 आणि यापूर्वी 284.68 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो 44.75 आहे। दुसरा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा 40%, केंद्राचा जो हिस्सा आहे तो 60% आहे आणि राज्याचा हिस्सा 40% आहे आणि 29.84 या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी आहे। त्यानंतर तिसरा आहे अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100%, तर 178.72% या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी आहे। अशी एकूण निधी 253.31 या ठिकाणी पाहू शकता। एवढा निधी म्हणजे 253.31 कोटी एवढा निधी आपल्या आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित आणि खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेला आहे। पाहू शकता, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वित्त विभागाच्या दिनांक 5/12/2023 व दिनांक 7/4/2025 मधील या परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन केंद्र व त्या समरूप राज्य हिस्सांचा निधी तात्काळ एस.एन.ए. खात्यावर जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करावी। तदनंतर सदर निधी व अतिरिक्त राज्य हिस्साचा निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी। सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिनांक 16/6/2025, तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 205 व्यय 6 दिनांक 7/7/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी हा जो अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत।
अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.